फ्लावर बटाट्याची भाजी एकदम साधी सोपी रेसिपी, ना कांदा ना टॅमॅटो, अशीच साधी सोपी, खूप छान लागते बरं का. खाऊन बघा. कारण फ्लावर आधीच गोड असतो, त्यात कांदा टॅमॅटो अजून टाकायचा तो अजून गोड होणार. त्याच्यापेक्षा साधी सुधी सोपी भाजी करणार. चला दाखवते. तेल ठेवलंय मी गरम करायला. ठेवलं नाही, कढई ठेवली गरम करायला. तर तेल टाकूया. इथे डाळ शिजते मुगाची, कारण का डाळ जरा कमी पडली. त्याच्यात टाकूया 2-4 लसणाच्या पाकळ्या. बोलणार काय चिरल्या नाही काय ना, अशाच टाकल्या. हा मी असंच टाकणार आहे, कारण का त्या भाजीमध्ये ना मस्त कुरकुरीत लागतं. तळल्यागत लसूण लागतो, तो छान लागतो भाजीमध्ये. थोडं हिंग तर मी प्रत्येक भाजीमध्ये टाकते. याच्यात टाकू थोडंसं शेंगदाण्याचं कूट, तळून मस्त शेंगदाण्याचं कूट. याच्यात टाकू हे मसाले. कांदा लसूण मसाला टाकलाय बरं का मी, अंबारीचा, आणि हळद, बस. बाकी बाहेरचे मसाले नाही. तर तुम्ही बोलाल वर्ण कढीपत्ता, आहे किती साधी भाजी बनवली. हां, आता काय करणार साधी भाजी, कारण का कांदा पण महाग झाला आहे, टॅमॅटो महाग झाला आहे, आणि टाकलंच पाहिजे असं नाही आहे ना. साध्या पण भाज्या खूप छान लागतात हो, खूप मस्त लागतात. आपण खानवळ चालवते, आपल्याला परवडलं पण पाहिजे ना, आणि घरी पण खायला चांगली वाटली पाहिजे. आणि भाजी अशी पण खूप छान लागते. शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर खरंच भाजी खूप छान लागते. जर फ्लावर फ्राय झालेली आहे मस्तपैकी, अजून थोडंसं लाल शिजून घेऊया, मग कोथिंबीर टाकूया. आमटी पण झाली बघा इथं मस्तपैकी. आता इथं मस्त आपण चिकनचं वाटण वाटलेलं आहे, तर चिकन घेऊ काढलं. चिकनची वेगळी रेसिपी बनवते. तर बघू शकता ते फ्लावरची भाजी किती छान झालेली आहे. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. तर अशा साध्या पद्धतीने खरंच जेवण करा. तुमची मुलं पण खाणार, आणि मुलांना पण टॅमॅटो कांदा हे आवडतच नाही मुळात म्हणजे. आणि महागाईच्या नुसार अशा भाज्या करून बघा. महागाई पण खूप झालेली आहे. आता तुम्ही म्हणून ताई तुमचा मला एक टॅमॅटो दिसतोय. हां दिसतोय, कारण का भाजी थोडीशी खारट झाली असल्यामुळं मी त्याच्यात अर्धा टॅमॅटो टाकलेला आहे, कारण भाजी खरंच खारट झाली होती, त्याच्यामुळे मला ते टाकावं लागलं. तर तुमची पण भाजी थोडीफार खारट झाली की तुम्ही टॅमॅटो टाकून हे करू शकता. तर भाजी बघा किती छान झाले. आणि प्लीज तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा. नक्कीच करून बघा. श्री स्वामी समर्थ. आता किती छान झाले. याच्यात मी मीठ टाकलं बरं का, व्हिडिओ फोन आला होता म्हणून तुम्हाला दाखवायचं राहिलं. स्वादनुसार मी याच्यात, तुम्हाला याच्यात वरनं टॅमॅटो टाकायचं असेल तर टाकू शकता, खूप छान लागतो. पण मी टाकणार नाही, कारण का बघा टॅमॅटो खूप महाग झाला. भाजी बघा किती सुंदर दिसते. त्याला झाकण मारून पाणी टाकूया थोडंसं, आणि शिजून घेऊया. थोडं पाणी टाकून शिजून घेऊया. मी 1 ग्लास पाणी टाकते चवीनुसार. त्याला झाकण मारून शिजून घेऊया. करायला त्याच्यासाठी टाकूया एक कच्चा कांदा, आणि इथं घेतल्या अंड्याची भुर्जी करायला. अंड्याची भुर्जी करूया. चिकन इथपर्यंत घेऊया. सगळं आवरून आपण भांडी घासून घेऊया. पसारा बघा सगळं पटकन आवरून घेऊया. तसं कांदा होते आपला लाल, मस्तपैकी लाल झाले, आणि मस्तपैकी थोडंसं लागलंय पण. भांडी घासता जास्त गॅस फास्ट होता म्हणून बघितलं नाही, थोडंसं लागलं होतं. तर हे पण वाटण आपण टाकूया याच्यात. आपण थोडं लक्ष देऊन करा हो, मला तिकडं भांडी घासायचं काम चाललेलं आहे, म्हणून तिकडं थोडंसं लाल. आता हे आपण थोडंसं लाल करून घेऊया मस्तपैकी. इथे पण थोडं लक्ष देऊया, हे नाही लागलं. आता हे काढलेलं आहे मी मसाला, जो मी तुम्हाला सांगते. मी बाहेरचे मसाले वापरत नाही. आपला मिक्स मसाला आहे हा, हळद आणि मीठ. बाहेरचे एव्हरेस्टचे मसाले म्हणजे मी बाहेरचा मसाला म्हणल्यावर बाहेरचे फक्त गरम मसाले येतात. त्याच्यात गरम मसाले मी वापरत नाही, कारण त्याच्यातून ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याच्यात कसं आपण जो मिक्स मसाला बनवून आणतो याच्यात असतात सगळं गरम मसाला असतो, हळद असतो, हिंग असते, सगळं ॲड असतं. मिक्स मसाला म्हटल्यावर सगळे मसाले ॲड आलेले आहेत त्याच्यात, म्हणून वरून टाकायची गरज नाही. हे हलवून घेऊ. याच्यात पाणी टाकू. आता पाऊस कमी राहील आणि बस थोडं डबी द्यायला जातात.
इथं पण कांदा लाल झालेला आहे. याच्यात टाकतो पण टॅमॅटो, अंड्याच्या बुर्जीला एक टॅमॅटो टाकले, कारण का वाढी होते ना ती, त्याच्यामुळं कांदा टॅमॅटो याला भरपूरच लागतो. पाहिजे त्या गोष्टीमध्ये टॅमॅटो कापायचं आणि पाहिजे त्या गोष्टीमध्ये, नको त्या गोष्टीमध्ये नाही. म्हणजे ज्या होऊ शकतात काही गोष्टी बिना कांदा टॅमॅटोच्या, काही गोष्टी नाही होऊ शकत, त्याला लागतो जास्त कांदा. आता हे आपण मस्तपैकी थोडा शिजून घेऊया. बघू शकता मसाल्याला मस्त पाणी सुटलं आहे. त्याच्यात टाकू आपण चिकन. चिकन टाकलंय आणि चिकनने मस्तपैकी गॅसमध्ये एवढा मस्त स्वच्छ केलेला आहे. त्याला आपण मस्त पाणी शिजूपर्यंत शिजून घेऊया. इथं झालेली आपली भुर्जी छान झालेली ना भुर्जी, बघा बरं. त्याला एकजीव करायचं आहे, तसं त्याच्यावर आपण झाकण मारून ठेवून घेऊया. झाकण मारलेलं आहे. आता ह्याचा एकजीव करून घेऊया. भांडी लावते पहिलं. स्वच्छता तर झालेलं आहे. कसं स्वच्छता, का गॅस धुवायला लागणार आहे आता मला. असं होतं कधी कधी. चिकन झालेलं आहे. त्याच्यात आपण टाकूया पाणी घेतलेलं थोडं गरम करून. एका ताईने मला कमेंट करून सांगितलं की ताई तुम्ही पाणी गरम करून टाका, म्हणजे लवकर शिजेल आणि चवही जाणार नाही. तर ठीक आहे ताई, तुम्ही सांगितल्याबद्दल की पाणी गरम केलं. आता मस्तपैकी आपलं चिकन शिजून घेऊया मंडळी. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात, कशी नाही, कमेंट करून प्लीज नक्की. आज काय खरं नाही. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून प्लीज सांगा. आणि आवडल्या असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आता भेटूया. चला या जेवायला. बोलायला आज काही सुधरत नाही आहे मला, कारण काही तसं कसं आणलेलं आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर श्री स्वामी समर्थ. बाय.